विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून टँकर असोसिएशन संपावर आहे। आज संपाचा 5वा दिवस आहे। यावर तोडगा काढण्यासाठी बैठका देखील झाल्या, मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे आजही टँकर पाणीपुरवठा होणाऱ्या भागामध्ये सध्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचं चित्र आहे। टँकर असोसिएशनच्या संपामुळे कार्यालय, मॉल, सोसायटी यामधील नागरिकांना आता त्रास सहन करावा लागतो आहे, कारण पाण्याची कमतरता भासते। पाण्याचा प्रश्न, उन्हाळा याचं प्लॅनिंग हे नेहमी आधी केलं जातं आणि मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रात अनेक भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत आणि हे चिंतेचा विषय आहे। कारण आणि सरकारने तो अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्या नियोजन प्रत्येक जिल्ह्याला पाण्याची नियोजनाची मीटिंग होते। तर त्या नियोजनाच्या मीटिंगचं काय झालं, कधी घेतली, याचा अहवाल हा मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून मागवणार आहे। कारण का नक्की कोण बघतंय? नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा नगरसेवक ह्याचा पाठपुरावा करत असतात। आज कोण पाठपुरावा करतंय? जवळपास 3 वर्ष झाली पंचायत राजचं एक इलेक्शन झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे आणि गेलं तरी न्याय मिळणार आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे आणि दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।